मी बोरकर गुरुजी, विश्वज्योतिषाचार्य, ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय, मुक्काम पोस्ट रावेर, जिल्हा जळगाव. रावेरचा पिनकोड नंबर आहे 425508 आणि माझा मोबाईल नंबर आहे 9850001555. आपल्या काही समस्या असेल त्याच्याविषयी माझ्या मोबाईलवर पहिले प्रथम बोलावं आणि नंतरच व्हॉट्सअपवर माहिती टाकावी. मला न बोलता आपण व्हॉट्सअपवर माहिती टाकली असल्यास ते माझे संबंधित मंडळी डिलीट करतील आणि मग तुमचा माझा संपर्क होणार नाही. काही वेळेला आता व्हिडिओ आहे तर करताना मोबाईल बंद ठेवावा लागतो. काही वेळेला रेंजमध्ये मी नसतो. काही वेळेला कार्यालयात गर्दी असली तर तेव्हाही मोबाईल बंद ठेवावा लागतो. तर याच्याकरता 2-3 वेळेला ट्राय करायचा, माझ्याशी संपर्क साधायचा, नंतरच माहिती पाठवायची. असो, आजचा विषय आपण वार्षिक भविष्य 2026चं घेणार आहोत. 26चं भविष्य घेत असताना पुरुषाचं वेगळं, स्त्रियांचं वेगळं घेणार आहोत. असं घेत असताना या ठिकाणी आपण नोकर वर्गाचं वेगळं, व्यवसायाचं वेगळं आणि विद्यार्थी वर्ग, राजकारणी वर्ग आणि आर्थिक आणि आरोग्य असं आपण बघणार आहोत. तर 2026चं भविष्य वर्तविण्याच्या पूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याला सुरुवात करूया. प्रथम, हे वार्षिक भविष्य आणि दैनिक भविष्य लिहिणं जन्मकुंडलीमध्ये परीक्षण करण्यापेक्षा वेगळं आहे. याला जातक जसं आहे हे अत्यंत किचकट काम आहे, कारण याच्यामध्ये प्रत्येक 365 दिवसाचं चक्र ग्रहगोलाचं पाहावं लागतं. हे पाहत असताना आपल्याला याच्यामध्ये काही ग्रह वक्री होतात, चलित होतात, 7.5 संपते, 7.5 लागते, अस्तंगत होतात, मार्गी होतात, अशा अनेक याच्यामध्ये असतात आणि ते 365 दिवसाचे एकेका कुंडलीचे मांडावे लागतात पुन्हा वेगवेगळे. आणि हे सहज साध्य माझ्या पत्नीला येत होतं आणि त्याच्यामुळे मी हे शिकू शकलो. म्हणून पुनश्च माझी गुरु स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या भविष्यवाणीला सुरुवात करूया. मेष राशीचं भविष्य आपण घेणार आहोत. पुरुषाचं पहिलं भविष्य घेऊया. कर्तव्य करा आणि यश मिळवा. समस्त मेष राशी पुरुष वर्गावर येते नवीन वर्ष आपणा सर्वांना यश मिळवून देणारे आहे. आपणास कर्तव्य पार पाडण्याची आवश्यकता आहे. मागील काळात जी कामे आज पावे तो होत नव्हती अशी कामे पूर्ण करण्याची संधी या नवीन वर्षात प्राप्त होणार आहे. आर्थिक कार्य करतेवेळी मात्र सावधानता बाळगावी. ही कामे नोकर वर्गाच्या हातून न करता स्वतःच्या हाताने करावीत. उधार उसनवारीचे कोणाला व्यवहार करू नका. असले पैसे अडकण्याची भीती आहे, बुडण्याची भीती आहे. महत्त्वाचे निर्णय घेताना मनस्थिती ही काहीशी द्वंद्व होणार आहे. तरी पण आपण शेवटी योग्य तोच निर्णय घेणार आहात. अनेक भाग्याच्या घटना आपणहून आपणाकडे चालत येणार आहे. येथील नवीन वर्ष हे आपणा सर्वांना सुखाचे जाणार आहे. विलंबित पडलेले धार्मिक विधी तसेच या संबंधित कार्य यावर्षी पूर्ण होणार आहेत. आपल्या इच्छासाठी आपण जे सतत प्रयत्न करीत होतात ते प्रयत्न करा, त्या इच्छा सफल होणार आहेत. आता आपण बघणार आहोत महिलांचं 2026. सांसारिक उत्साह राहील. समस्त मेष राशीच्या महिला वर्गाचा अत्यंत आनंददायक येथे नवीन वर्ष जाणार आहे. आपले पतिदेव आपणावर खूपच खुश असणार आहे. आपणास आपल्या इच्छेप्रमाणे सोन्याचे दागिने ते आपणास देणार आहात. सांसारिक वस्तूची खरेदी पण ह्या नवीन वर्षात आपण करणार आहात. आपल्या किचनमध्ये नवीन सुधारणा पण या वर्षात केल्या जाणार आहेत. सासर मंडळी आपले सार्वजनिक ठिकाणी कौतुक पण करणार आहात. BC वगैरे आपण भाग घेण्याच्या विचारात असाल तर तो मात्र आपण रद्द करावा. त्यातून आपणास काहीही लाभ मिळणार नाही. पैसे कुठे ठेवले गेले याचे विस्मरण देखील होणार आहे. आपण स्वतः वाहन चालवत असाल तर अत्यंत सावधानपूर्वक वाहन चालवा. किचनमधील विद्युत यांत्रिकरण नादुरुस्त होण्याची शक्यता आहे. नवीन यांत्रिक साधने विकत घ्यावी लागतील. ब्युटी पार्लरमध्ये जात असाल तर नेहमीच्या ब्युटी पार्लरमध्ये जावे, अन्यथा नवीन ब्युटी पार्लरमध्ये लहान मोठी दुखापत होण्याची संभावना आहे.
बाथरूम पाण्यापासून सावध राहावं, घसरून पडण्याचा धोका आहे. नोकर वर्ग, नोकरी इच्छुकांना नोकरीचा लाभ यावर्षी होणार आहे. नवीन तरुण मंडळी, तरुणींनी नोकरीची इच्छा असल्यास आपण याबाबतीत अवश्य प्रयत्न करावा. नोकरी लागण्याचे ग्रह संकेत आहेत, पण त्यासाठी आपणाला प्रयत्न देखील करावे लागणार आहे. शासकीय, सरकारी, निमसरकारी क्षेत्राशी नोकरीची शक्यता फार कमी असणार आहे. तरी पण प्रयत्न करून बघावा. काही ठिकाणी बरेच दिवस झाले पगारवाढ झाली नाही व आपली इच्छा पगारवाढीची आहे, तर या नवीन वर्षात आपणाला निश्चितपणे पगारवाढ होण्याची शक्यता अधिक आहे. कारण नसताना अधिक खर्च होणार आहे. वाहनात बिघाड होण्याची संभावना अधिक आहे. तसेच काही कारणास्तव वरिष्ठ अधिकारी वर्गाशी आपण पंगा घेणार आहात. या बाबतीत मात्र सावध राहावे. विनाकारण नुकसान होण्याची संभावना देखील या ठिकाणी आहे. नोकरीच्या ठिकाणी जाणे येण्यासाठी वाहन खरेदीचे योग पण आहेत, मात्र वाहन फेब्रुवारीनंतर घ्यावे. आपले विवाहाचे योग पण ह्या नवीन वर्षात आहेच. व्यवसाय अधिक नफा मिळवून देणारे आहे. मेष राशी समस्त व्यावसायिकांना पूर्ण नवीन वर्ष हे अधिक नफा मिळवून देणारे असणार आहे. आपण स्टॉकीत आहात, आपले स्टॉक पडून राहिलेले आहेत, ते या नवीन वर्षात जुने स्टॉक विकून टाकण्याची संधी आपल्याला प्राप्त होणार आहे आणि या सर्व स्टॉकमध्ये आपणास अधिक आर्थिक लाभ पण होणार आहे. नवीन स्टॉक करण्यात आपणाला हे नवीन वर्ष उत्तम असणार आहे. परंतु आपण जे नवीन स्टॉक करणार आहेत ते स्टॉक अधिक भाववाढीची अपेक्षा न ठेवता जो नफा मिळेल तो आपला आहे असे समजून विक्रीस काढून नफा मिळवून घ्यावा. नवीन वर्षात आपले व्यापार वाढणार आहे आणि नवीन व्यापार वाढत असताना व्यापार वाहतुकीसाठी वाहन खरेदीचा योग पण या वर्षी आहे. सुरुवातीपासून वर्षापासून आपण व्यापार निमित्ताने आपणास या नवीन वर्षात प्रवास देखील अधिक करावे लागणार आहे. व्यापार स्थानात आपण नूतनीकरण करणार आहात. नवीन वर्ष सुख समृद्धीचे आपल्याला निश्चितच जाणार आहात. विद्यार्थी वर्ग, विद्याभ्यासात प्रगतिकारक वर्ष आहे. समस्त मेष राशी विद्यार्थी वर्गास आपल्या शालेय कार्यात आपल्या मनाप्रमाणे आपल्याला यश मिळणार आहे. विद्याभ्यास करीत असताना आपले सहकारी मित्रमंडळी अडथळा येणार आहे. आपले जर हे नवीन वर्ष महत्त्वाचे असेल, म्हणजे आपले हे शेवटचे वर्ष असेल, त्या नवीन वर्षात आपण आपल्या सहकारी मित्रमंडळीपासून दूर राहावे. आपल्याला यश मिळवून देणारे ग्रह संकेत आहेत. त्याचप्रमाणे आपण अभ्यासात एकचित्त होऊन ग्रहांना संतुष्ट करावे. वाहन चालविताना सावध असावे. आपण आपले स्वतःचे वाढदिवस घरीच साजरे करावे. इतरांचे वाढदिवस साजरे करीत असताना आपण वाहनाचा वापर मुळीच करू नये. सहलीत जवळील पाण्याच्या जागा, नदीच्या जलाशयाच्या जागापासून दूर राहावे. बाथरूममध्ये पण आपण सावधपणे कार्य करावे. घसरून पडण्याचा धोका आहे. काही आपल्या मनात न आवडणाऱ्या घटना पण यावेळेला घडणार आहे. राजकारण 2026मधील राजकारण व्यक्तींना कसं जाणार आहे, तर राजकीय प्रभुत्वावर आपली वाढ होईल. ज्या राजकीय व्यक्तींची मेष राशी असेल अशा समस्त व्यक्तींनी जिभेवर खडीसाखर ठेवून हातात लोण्याचा गोळा व डोक्यावर बर्फाचा तुकडा ठेवून वागण्याचा प्रयत्न करावा. म्हणजे या नवीन वर्षात आपण खडीसाखरेसारखे गोड बोलावे, लोण्यासारखे मऊ स्निग्धसारखे कार्य करावे. उग्र संताप व्यक्त न करता, रागाने न बोलता डोके शांत ठेवून कार्य करावे. या वागण्याच्या पद्धतीमुळे राजकारणातील हायकमांड आपणास महत्त्वाचे पद देण्याचा प्रयत्न करणार आहे. या काळातील निवडणुकात आपण यशस्वी व्हाल असे ग्रह संकेत आहे. आपले सर्व कार्यकर्ते आपणास पूर्ण सहाय्य करण्याचा प्रयत्न करणार आहात. भूमी खरेदीचे योगही प्रबळ आहे. जुनी गाडी बाजूला ठेवून उच्च प्रतीची 4 व्हीलर आपण खरेदी करणार आहात. राजकारणात बाबतीत आपण जे प्रवास करणार आहात ते सर्व प्रवास आपल्याला राजकीय दृष्टिकोनातून भाग्यकारक, लाभकारक ठरण्याचे प्रबळ योग आहेत. आता आर्थिक वर्ष, मेष राशींचं आर्थिक वर्ष कसं राहील, तर आर्थिक प्रगतीचे योग आहेत. समस्त मेष राशीच्या व्यक्तींची आर्थिक परिस्थिती प्रगतिकारक असणार आहे. आपणास ज्या काही तथाकथित आर्थिक समस्या असतील त्या समस्या नवीन वर्षात दूर राहणार नाहीत, दूर होणार आहे. काही कर्ज आपणावर असेल तर त्यातही आपली कर्जमुक्तीकडे वाटचाल होणार आहे. अनेकांना वाडवडिलांच्या संपत्तीचा लाभ देखील मिळणार आहे. ज्यांच्या घरात आपल्यासोबत मातापिता आहे यांचा सहवास आपल्या घरात असेल तर साक्षात लक्ष्मीनारायण आपल्या घरात येणार आहे
अस्तित्वात असणार आहे. या घटनेमुळे अनेक मुलामुलींचे डोळे उघडले जातील. आईवडिलांचे महत्त्व त्यांना समजून येणार आहे. वाहन दुरुस्तीवर खर्च करावा लागेल. आपले नातेवाईक सणवारी खातर आपणावर पैशाची मागणी करणार आहात. आपल्या सर्व कार्यात नातेवाईकांचे सहकार्य देखील आपल्याला लाभणार आहे. आता आरोग्य. आता मेष राशीचं आरोग्य वर्षभरात काय राहणार आहे? जुनी दुखणी डोके वर काढतील. समस्त मेष राशीच्या व्यक्तीचे आरोग्य सर्वसाधारण ठीक राहणार आहे. वृद्धजनाच्या आरोग्याची आपणास काळजी घ्यावी लागणार आहे. एखादे ऑपरेशन देखील संभावना आहे. वृद्धांनी संडास, बाथरूम, जिना चढताना, जिना उतरताना फार सावधगिरी बाळगावी. डोक्यावर आघात, डोक्यावर पडण्याचा धोका यावर्षी राहणार आहे. पोटाचे विकार, डोकेदुखी, रक्तादी संबंधित आजार, उष्णताजन्य आजार, लहान मोठी जखम तसेच ऑपरेशनची संभावना देखील राहणार आहे. आपणास 7.5 सुरू होणार आहे. याबाबत आपण विचार करू नका. सर्वच कार्यात निर्णय घेताना सावधानता बाळगावी. कोणाबरोबरही वाद घालू नका. 2 पैसे अधिक आर्थिक नुकसान झाले तरी चालेल, पण जे काही वाद असतील ते सर्व वाद समोरच्याने मिटवावे. शासकीय कोर्ट कचेरीचे प्रसंग येण्याची संभावना आहे. पत्नी भाग्यकारक ठरणार आहे. असं हे मेष राशीचं भविष्य आपण बघत आहोत. असं हे मेष राशीचं भविष्य बघत असताना आपण वृषभ राशीचं भविष्य पण बघणार आहोत. पुरुषांचं आर्थिक संपन्नता लाभेल. समस्त वृषभ राशी पुरुष वर्गाचे ते नवीन वर्ष सर्वांना सुखशांतीचे जाईल असणार आहे. आपण या नवीन इसवी सन 2026च्या वर्षात आर्थिक बाबतीत जे जुनी कार्य असेल का नवीन असतील, समस्त नवी जुनी कार्यात न होणारी आर्थिक कामे या सर्व कार्यामध्ये आपणास यावर्षी यशाची प्राप्ती होऊन लाभ पण मिळणार आहे. उधारी उसनवारी अडकली असेल तर ती वसूल होणार आहे. नवीन मित्रमंडळीपासून आपण सावध राहावे. लेखी कार्य करीत असाल तर कठोर शब्दाचा वापर आपण करू नका. जिथे वादाचे प्रसंग आहे तिथे जाण्याचे आपण टाळावे. राजकारणी व्यक्तीपासून दूर राहावे. आपण आणि आपले कार्य एवढ्या क्षेत्रात आपण कार्य करावे. धार्मिक कार्यात आपण सहभागी व्हावे. आपल्या कुटुंबियात व धार्मिक कार्यात संपन्न होण्याचे योग आहे. त्यासाठी अधिक खर्च पण आपल्याला लागणार आहे. महिलांसाठी दागदागिन्यांची खरेदी आपण कराल. समस्त वृषभ राशीच्या महिला वर्गात येथे 2026चे वर्ष आपल्याला मनातील अधिकाधिक आपले इच्छा पूर्ण होणार आहे. ज्यांच्याजवळ सासू सासरे सोबतील आहे त्यांच्या समस्त महिला वर्गाच्या सासूची कामे आजपर्यंत होत नव्हती ती होणार आहे. ही सर्व कामे या नवीन वर्षात संपन्न होणार आहेत. विवाह इच्छुक तरुण तरुणींना आपल्या मनाप्रमाणे साथीदार प्राप्त होणार आहे. ज्या तरुणाची गत आयुष्यात प्रेम प्रकरणे आहे त्यांनी त्यांची माहिती आईवडिलांना दिली नसेल त्यांनी लवकर आपल्या प्रेमविवाहाची माहिती आपल्याला मातापित्यांना द्यावी. आपल्या आरोग्याबाबतीत आपण मात्र वृषभ राशीच्या महिला वर्गाला खूप काळजी घ्यावी लागणार आहे. मासिक पाळीच्या समस्या येणार आहे. उतार वयात असलेल्या महिलेला मासिक पाळी बंद होण्याच्या समस्यांना सामोरं जावं लागतं आहे. याबाबत ऑपरेशनची देखील संभावना आहे. आपण योग्य त्या डॉक्टरकडून ट्रीटमेंट करून घ्यावी. ज्या महिलांना डिलिव्हरीच्या बाबतीत सिझरिनचा सल्ला दिला असेल तर आपण ताबडतोब किंवा तडकाफडकी निर्णय हा घेऊ नये. 2-3 डॉक्टरांना दाखवून नंतरच निर्णय घ्यावा, कारण यात बहुतांशी नॉर्मल डिलिव्हरी आहे. नोकर वर्ग पगारवाढ आपली निश्चितच होणार आहे. ज्या व्यक्ती शासकीय निमशासकीय क्षेत्रात कार्यरत आहे त्यांना मोठ्या प्रमाणात सवलतीचा पाऊस पडणार आहे. आर्थिक लाभ मिळणार आहे. काही टॅक्समध्ये सूट देखील मिळणार आहे. योग्य त्या ठिकाणी हव्या त्या ठिकाणी बदली होणार आहे. खाजगी क्षेत्रात कार्यरत नोकर वर्गात सामान्य लाभ मिळेल. शाळा माध्यमाच्या कार्यकर्त्यांना काही काळ नोकरीवर टांगती तलवार आहे. पगारवाढीच्या अपेक्षा या साशंकता राहणार आहे. समस्त नोकर वर्गाने वरकड कमाईपासून अत्यंत सावध राहावे. वरकड कमाई न करलेली बाई कायद्याच्या कचाट्यात अडकण्याची संभावना आहे. कंपनीच्या मार्फत परदेश गमनाच्या संधीपासून वंचित राहावे लागेल. सरकारी वाहन असो वा खाजगी वाहन असो, 7 व 9 क्रमांकाचे वाहन क्रमांक असेल तर ह्या वाहनाचा वापर आपण शक्यतोवर टाळावा. बाहेरचे खाणे व व्यसनापासून दूर राहावे. दूरवरचा प्रवास शक्यतोवर टाळावा. व्यवसाय सावधानपूर्वक व्यापाऱ्यांनी करावा.
वृषभ राशीचा समस्त व्यावसायिकांनी इसवी सन 2025चे प्रथम 3 महिन्यात जो व्यवसाय आपण करावा तो त्या स्थितीत चालवावा. फार उलाढाल करू नये. उदार उसनवारीचे व्यवहार अजिबात न करता ते टाळावे. पाणी संबंधित, द्रव संबंधित, तसे प्लॅस्टिक, काच, लेडीज सामान, ब्युटी पार्लर या व्यावसायिकांना प्रथम वर्षाचा काळ समस्या पूर्ण जाणार आहे. या काळात मात्र व्यवसायाला गती येईल, व्यवसायात वाढ होईल, नवीन ग्राहक वर्ग आपणास लाभणार आहे. आपण केलेला स्टॉक विक्री केली तरी त्यातून आर्थिक लाभ होणार आहे. या व्यवसायासाठी वाहन लागत असल्यास त्या वाहनासाठी वाहन खरेदीचे योग पण या 2026मध्ये आहे. घरातील मंडळीपासून आपण दूरवर तीर्थाटन योगसुद्धा कार्यरत राहणार आहे. आरोग्याच्या दृष्टीने मात्र आपणास खूप काळजी घ्यावी लागणार आहे. विद्यार्थी वर्ग, वर्ष मध्यंतरानंतर यशस्वी काळ आहे. समस्त वृषभ राशीचे विद्यार्थीगणांना इसवी सन 2026चे वर्षारंभ जरा मन विचलित करणारे असणार आहे. यामुळे अभ्यास करण्याचे अडथळे अधिक येत असताना या काळात आपला गुणानुक्रमांक सामान्य असणार आहे. विद्याभ्यासासाठी काही प्रमाणावर खर्च देखील करावा लागणार आहे. आपण स्वतः वाहन चालवित असाल तर सावधानपूर्वक वाहन चालवावे. जुलै 2026 नंतर समस्त विद्यार्थी वर्गात आपण शिक्षण घेत असलेल्या शिक्षण क्षेत्रात अत्यंत यश मिळवणारा हा काळ असणार आहे. आपण ज्या काळात विविध प्रकारच्या स्पर्धात देखील सहभागी होणार आहात त्यात देखील आपण प्रगती करू शकणार आहात. नातेसंबंधातील वर्गमित्र आपल्याबद्दल गैरसमज निर्माण करण्याची संभावना अधिक आहे, त्यापासून सावध राहावे. प्रवास करणे शक्यतो टाळावे. वाहनात ऐनवेळी बिघाड होण्याची शक्यता आहे. चुकलेल्या मित्रापासून आपण सावध राहावे. राजकारणातील चिंता वाढते. समस्त वृषभ राशी राजकारणी व्यक्तींना येथे 2026 वर्षात आपणास सर्वप्रथमतः बोलण्यावर नियंत्रण ठेवावे लागणार आहे. आपल्या एखाद्या शब्दामुळे राजकारणात वादळ उठण्याची संभावना आहे. आपण आपल्याच पूर्वीचे कार्यकर्ते आपल्या विरुद्ध शत्रुपक्षातील उमेदवारीला अधिकाधिक वार्ता पुरवण्याची शक्यता आहे. यासाठी आपणास ताकही फुंकून प्यावे लागणार आहे. शक्यतोवर आपण आपले राजकारण या मर्यादापुरते कार्य करावे. इतर संस्था, अन्य विभागातील निवडणुकीत भाग न घेतलेला बरा. आपल्या खाजगी गोष्टी, गुप्त गोष्टी या पीएला देखील समजून सांगू नका. वरिष्ठ श्रेष्ठीकडून आर्थिक स्वरूपाची मागणी देखील आपल्याला होणार आहे. आपल्याकडे केली जाणार असताना आपण याबाबत मात्र सावधानता बाळगावी. आर्थिक सहाय्य बदल्यात आपल्याला काय प्राप्त होणार आहे याची खातरजमा करूनच आपण त्यांना आर्थिक मदत द्यावी. संयम पाळणे हितावह ठरणार आहे. आर्थिक प्राप्ती या वर्षात वृषभ राशीला उत्तम होईल. समस्त वृषभ राशीच्या व्यक्ती येथे नवीन वर्ष 2026चे वर्ष अत्यंत उत्तम जाणार आहे. आपण आर्थिक व्यवहारात कुठलेही कार्य करा त्यात आपणास यशाबरोबर आर्थिक लाभ देखील मिळणार आहे. मात्र अतिलोभापासून दूर राहावे. बँकेत भरणा करताना तसेच बँकेतून पैसे काढताना एकाच वेळी मोठ्या रकमेचे व्यवहार करू नका. पैशाचे व्यवहार करताना आपण नोकराच्या भरोशावर अजिबात करू नका. धार्मिक कार्यासाठी आपणाला खर्च करावा लागणार आहे. या नवीन वर्षात आपल्या नातेवाईक मंडळी आपणाकडून आर्थिक सहाय्य मागतील. ते उसनवारीच्या हेतूने पैशाची मागणी करण्याची संभावना देखील आहे. याबाबत आपण शक्यतोवर बघ्याची भूमिका घ्यावी. पैसे हरवण्याचे योग आहे. चोरी होण्याची शक्यता आहे. आपण सर्व आर्थिक व्यवहारात काळजी घ्यावी. आरोग्य, शारीरिक व्यथा असणारे वर्ग आपल्याला ह्या ठिकाणी दिसणार आहे. वर्ष वृषभ राशी व्यक्तींना येथे नवीन वर्षात दवाखान्याच्या पायऱ्या अनेक वेळा चढाव्या लागणार आहेत. पाण्याच्या जागेपासून सावध राहा. तीर्थयात्रेच्या ठिकाणी, घरातील बाथरूम, अगदी पाण्याच्या ठिकाणाच्या जागापासून सावध राहा. अपघाताची संभावना आहे. डोक्यावर आघात होण्याचे योग आहे. वाहन शक्यतोवर स्वतः चालवू नका. रस्ता ओलांडताना, जिने चढताना उतरताना सावधानता बाळगावी. पोटाचे विकार, किडनी, मूत्रादी विकारासोबत त्वचा विकार चिंताकारक असणार आहे. डायबिटीज, तापादी विकार, मेंदू संबंधित अनारोग्याची संभावना अधिक आहे. विशेष करून आपण वृद्धांनी आरोग्याची काळजी घेतलेली बरी. तसेच ग्रहसंकेत असे असताना गर्भवती महिलांनी आपल्या प्रकृतीकडे विशेष लक्ष द्यावे. महिला वर्गात स्त्रीजन्य आजार, मासिक पाळीच्या
तक्रारी या ठिकाणी आपलं राहणार आहे. आपण 2 राशीचं भविष्य या ठिकाणी पाहिलेलं आहे. आता 2 राशीचं भविष्य पाहत असताना आपण विविध वर्गासाठी भविष्य पाहिलेलं आहे आणि मेष आणि वृषभ राशीचं भविष्य आपण बघितलेलं आहे. उद्याच्या दिवशी आपण मिथुन आणि कर्क राशीचं भविष्य बघू. तोपर्यंत आपण विराम घेऊया. पुनश्च माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याचं समापन करूया.